सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी आरती सानप आपले हार्दिक स्वागत करते। सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची। एकाच दिवशी लाखो रुपयांची पतंग उलाढाल। घातक चायना मांजामुळे अनेक जण जखमी। ग्रामीण पाणी पुरवठ्याची पाईपलाईन बनली डोकेदुखी। अवैध बॅनर फलक धारकावर 10,000 रुपये दंड। अकोला शहरात स्वच्छता अभियानाचा वाजला बोजबारा। मकर संक्रांतीचा पावन पर्व पाहता 14 जानेवारीला सायंकाळी अकोला बाजारात पतंग मांजावरील विक्रीची लाखोंची उलाढाल झाली। सायंकाळपासून ते उशिरा रात्रीपर्यंत या खरेदीसाठी बाजारात गर्दी उसळली होती। 15 जानेवारीला मकर संक्रांतीचा पर्व पाहता 14 जानेवारीच्या सायंकाळी ते उशिरा रात्रीपर्यंत पतंगासह रील व मांजाची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात आली। काही वर्षापूर्वी दिवाळी संपताच पतंगाचा उत्सव सुरू होत असे। या पतंग उत्सवात सर्वात अधिक आनंद लहान मुलांना असायचा, परंतु आता मोबाईलचे दिवस पाहता लहान मुलांचा पतंग उडविण्याचा कल कमी होत चालला आहे। पतंगाचा हा उत्सव आता केवळ एका दिवसावर येऊन ठेपला आहे। मकर संक्रांतीच्या पर्वावरच हा उत्सव साजरा होतो। 14 जानेवारीला उशिरा रात्रीपर्यंत शहरातील युवकांसह लहान मुलांनी पतंग, रील व मांजाची खरेदी केली। मकर संक्रांतीच्या पर्वावर पतंगोत्सव पाहता तेलीपुरा परिसरात खरेदीसाठी गर्दी उसळली होती। त्यामुळे या मार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णतः ठप्प झाली होती। या परिसरात पोलीस व रहदारी कर्मचारी तैनात करण्यात आले होते। तेलीपुरासह जयहिंद चौक, पोळा चौक, जटारपेठ परिसरात पतंगाची दुकाने सजली होती। मकर संक्रांतीच्या पर्वावर लाखो रुपयांची पतंग खरेदी झाली। यावर्षी पतंगाचे भाव अधिक असताना सुद्धा खरेदीमध्ये उत्साह दिसून आला। प्रतिबंधित चायना मांजाची विक्री सुद्धा मोठ्या प्रमाणात झाली। वन विभाग व पोलिसांच्या दुर्लक्षपणामुळे शहरात घातक चायना मांजाची सर्रासपणे विक्री करण्यात आली। या घातक मांजाने शहरात अनेक जण जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या। या घातक मांजाने नागरिकांच्या जीवावर बेतण्याची वेळ आली होती। मंगळवार 15 जानेवारीला मकर संक्रांतीचा पर्व पाहता सर्वत्र पतंग उत्सव साजरा झाला, परंतु या पतंग उत्सवात अनेक ठिकाणी प्रतिबंधित चायना मांजाचा वापर झाल्याने अनेकांच्या जीवावर बेतण्याची वेळ आली होती। राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर MIDC व शिवनी दरम्यान मोटरसायकलवरून जात असताना घातक चायना मांजा गळ्यासह हातामध्ये गुरफटल्याने एक इसम गंभीररित्या जखमी झाला। शिवनी येथील शांतीनगर रहिवासी शेख कासम शेख हुसेन हे MIDC परिसरात मलकापूर जवळील स्मशानभूमीपासून जात असताना त्यांच्या मानेला व हाताला घातक चायना मांजांनी जखडून घेतले। त्यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले। त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले। त्यांच्या मानेला जवळपास 21 टाके लागले असून हाताचे बोट कापल्याने हाताला 11 टाके लावण्यात आले।
या घटनेची पोलिसांना माहिती देण्यात आली नाही. तर दुसरी घटना राष्ट्रीय महामार्गावर मानव मोटर्स जवळ घडली. त्यामध्ये रिजवान याकूब हे चायना मांजामुळे जखमी झाले. मानेला जखम झाल्याने 22 टाके लावण्यात आले. शहरात चायना मांजाची सर्रासपणे विक्री होत असून या घातक मांजामुळे नागरिकांच्या जीवावर बेतण्याची पाळी आली आहे. याकडे पोलीस व वन विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष झाले आहे. रोड से मलकापुर से मैं आ रहा था गाड़ी लेके, तो मलकापुर के साइड से बिल्डिंग में से जो धागा था वो धागा मेरे को पूरे हाथ पैर को लपेट गया। फिर बाद में वो समझा नहीं, कटने के बाद में जब गाड़ी लेके गिर गया मैं, जब पता चला कि धागे से कट गया। अकोला महानगरपालिका अतिक्रमण विभागाने शहरात अवैध बॅनर होर्डिंगवर कारवाई केली. या कारवाईत प्रत्येकी 10,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. महानगरपालिका पश्चिम क्षेत्रातील लक्झरी बसस्थानक ते बाळापूर रोडवरील सत्संगपर्यंतचे विना परवानगी लावण्यात आलेले फलके, बॅनर, बोर्ड, पोल, मोठे जाहिरात फलक मनपा अतिक्रमण विभागामार्फत काढण्यात आले. या प्रकरणी देवांग ॲड व संजय गोलेच्छा यांच्यावर प्रत्येकी 10,000 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. सिटी कोतवाली ते गांधी चौक, ओपन थिएटर ते बस स्थानक पर्यंत रोडवरील अतिक्रमण व वाहतुकीस अडचणीच्या ठरणाऱ्या हातगाड्या व अतिक्रमणे काढण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईत अतिक्रमण विभागाचे नरेंद्र घनबहादूर, प्रवीण मिश्रा, संजय थोरात, प्रवीण इंगोले, संतोष ठाकूर तसेच अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांनी केली. बाळापूर तालुका अंतर्गत येणाऱ्या कारंजा रमजानपूर सह जवळपासच्या ग्रामीण भागात ग्रामीण पाणी पुरवठा अंतर्गत टाकण्यात आलेली पाईपलाईन ठिकठिकाणी फुटल्याने शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत टाकण्यात आलेली नवीन पाईपलाईन ठिकठिकाणी फुटल्यामुळे अनेक शेतरस्ते बंद होत आहेत. या प्रकारामुळे शेतकऱ्यांना शेतात जाता येत नाही. बाळापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कारंजा रमजानपूर ते सिंगोली, मालवाडा, लोणागरा, हातला व जवळपासच्या ग्रामीण भागामध्ये काही महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्च करून ग्रामीण पाणी पुरवठा योजनामध्ये नवीन पाईपलाईन टाकण्यात आली होती. परंतु संबंधित ठेकेदाराने नवीनऐवजी जुनी पाईपलाईन टाकली. त्यामुळे ही पाईपलाईन ठिकठिकाणी फुटून लिकेज होत आहे. या फुटलेल्या पाईपलाईनचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात प्रवेश करीत शेतीचे नुकसान करीत आहे. एवढेच नव्हे तर पाणी अधिक प्रमाणात वाहत असल्याने अनेक शेतरस्ते बंद झाले आहेत. या शेतरस्त्यांवर चिखल झाल्याने बैलगाडी नेणे सुद्धा कठीण झाले आहे. या समस्येबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. बरं, आम्ही गरीब लोक, आमच्या जोड्या बनवतात, आमच्या तिकडे शेत आहेत, हरभरा आहे, तूर आहे, आम्हाला तिघं चालली, तूर आणायची, कुट्टी आणायची आहे, काही आमच्या वावरातल्या शेत पाण्याचं काही सामान आणायचं आहे, त्याची आम्हाला तकलीफ उरली. कृपा करून हा रस्ता 2 दिवस तुम्ही तयार करा आणि आमच्या शेतकऱ्याला समस्या सोडून द्या. हे पाईपलाईन फुटलेली आहे, पाणी 15 दिवस वर आलं. आम्ही गावातल्या ग्रामपंचायतला सांगितलं पाणी वर, ते म्हणत आम्हाला की त्या पाईपलाईनची त्यांना कळवा, नळवाल्याला कळवलं आम्ही. ते म्हणत एक काम करा, आम्ही दुरुस्ती करतो. आज 15 दिवसापासून आमचा रस्ता बंद आहे. कृपा करून तुम्ही आमचा रस्ता चालू करा. आमचा शेतमाल तो आमच्या घरी बंडी जोडून आला पाहिजे. ये रास्ता जो है बहुत तकलीफ का हो चुका है. अभी जो है हरभरा और तुवर वगैरह का पीक आना बाकी है. और देखिए रास्ते की दुर्दशा, ये रास्ता इतना खराब हो चुका है कि इसमें बैलबंडी क्या अकेले इंसान जाना. अकोला शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये घाणीचे साम्राज्य दिसून येते. केंद्र व राज्य शासनाच्या स्वच्छता अभियानाला एक प्रकारे हरताळ फासण्याचे काम महापालिका आरोग्य विभाग करीत आहे. अकोला शहरात सर्वत्र घाण व कचऱ्याचे साम्राज्य स्थापित झाले आहे. केंद्र व राज्य शासनाद्वारे सर्वत्र स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. स्वच्छतेला सगळीकडे प्राथमिकता देण्यात येत आहे. तर दुसरीकडे अकोला महानगरपालिकेद्वारे स्वच्छतेचे 3 तेरा वाजविण्यात येत असल्याचे चित्र शहरात पाहावयास मिळत आहे. त्यामुळे महापालिकेचा आरोग्य विभाग काय करतोय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महापालिकेच्या घंटागाड्या सर्वत्र प्रभागात फिरताना दिसतात. सफाई कर्मचारी पूर्ण इमानदारीने आपले कर्तव्य पार पाडित आहेत. आरोग्य निरीक्षक सर्व स्वच्छता कामांचे निरीक्षण करीत आहेत. अशा वेळी शहरात येणारा कचरा मग आकाशातून पडत आहे काय असा प्रश्न विचारण्यात येत आहे. महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी केवळ आपल्या कार्यालयात बसून असतात आणि कागदोपत्री स्वच्छ अकोला झाल्याची बतावणी करतात. परंतु शहरातील वास्तविकता काही वेगळीच असल्याचे दिसत आहे. फेसबुक हॅक करून महिलेशी अश्लील संवाद साधणाऱ्या आरोपीला खदान पोलिसांनी जालना येथून अटक केली. या आरोपीला न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. खदान पोलीस स्टेशनमध्ये रामधन इंगळे यांनी तक्रार केली की त्यांच्या मुलाचे फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आले असून
त्यामध्ये मुंबईच्या एका महिलेचे अश्लील संवाद प्रसारित करण्यात आले। या तक्रारीच्या आधारावर ठाणेदार जुंबळे यांनी याचा तपास सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने करीत जालना येथून 24 वर्षीय पवन एकनाथ कौहले याला अटक केली। या आरोपीला न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। या प्रकरणाबाबत ठाणेदार अनिल जुंबळे यांनी सिटी न्यूजशी बोलताना माहिती दिली। सोनू रामदान इंगळे याचा जुना मोबाईल बंद पडला होता, त्याचे तो पासवर्ड पण विसरला होता। तेव्हापासून त्याचं फेसबुक अकाउंट बंद होतं। ते अकाउंट पवन कहाळे तालुका राहणार वजर सरकटे तालुका मंठा जिल्हा जालना याने ते फेसबुक अकाउंट हॅक केलं आणि एका पीडित मुलीला त्या फेसबुक अकाउंटवरून अश्लील मेसेज पाठवले। सायबर क्राईमच्या मदतीने सदर प्रकरण तपास केला असता त्यामध्ये आरोपी पवन काळे हा निष्पन्न झाला। सदर आरोपीला त्याच्या राहतेघरून अटक करून ताब्यात घेण्यात आलेला आहे। रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते। अशा या रक्तदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कोलकाता येथून एक ध्येयवेडा सायकलने भारत भ्रमणासाठी निघाला आहे। त्याचे अकोल्यात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले। रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते। रक्तदानामुळे आपण अनेकांना जीवनदान देऊ शकतो। अशा या रक्तदानाप्रती जनजागृतीचा संकल्प घेऊन एका ध्येयवेड्या जयदेवने भारत भ्रमणाचा निर्णय घेतला। कोलकाता येथील रहिवासी जयदेव राऊत हा सायकलने रक्तदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी भारत भ्रमणासाठी निघाला आहे। कोलकाता येथून 5 ऑक्टोबरला रक्तदानाचे महत्त्व विशद करण्यासाठी निघालेल्या जयदेवने जवळपास 4000 किलोमीटरचा प्रवास करीत आतापर्यंत जनजागृती केली। हा प्रवास करीत तो अकोला येथे पोहोचला। समाजहिताचा उपक्रम राबविणाऱ्या जयदेवचे अकोला नगरीत ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले। अकोलेकरांना रक्तदानाचे महत्त्व पटवून दिल्यानंतर जयदेव सायकलने नागपूरकडे रवाना झाला। कोलकाता येथील फेडरेशन ब्लड डोनेट ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाने त्याला रक्तदान जनजागृती करिता प्रोत्साहित केले होते। आमचे प्रतिनिधी सुरेश राठोड यांनी या ध्येयवेड्या जयदेव राऊत यांच्याशी संवाद साधला असता त्याने रक्तदानाच्या फायद्याविषयी माहिती देत सर्वांनी रक्तदान करण्याचे आवाहन सिटी न्यूजशी बोलताना दिले। सबसे पहले मेरा नाम जयदेव राउत, मैं पश्चिम बंगाल जिला हुगली के रहने वाला हूं। मैं 5 अक्टूबर 2018 को कोलकाता के बारासात से एक साइकिल यात्रा करने के लिए निकला हूँ। इस साइकिल यात्रा का उद्देश्य है डोनेट ब्लड सेव लाइफ, रक्तदान जीवनदान, इसकी प्रचार करने के लिए निकला हूँ। और इसे 5 अक्टूबर कोलकाता के बारासात से निकलकर जो कि झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात होते हुए मैं महाराष्ट्र की राजधानी मुंबई और मुंबई से होते नासिक, धुलिया, जलगांव, अकोला में आकर पहुंचा हूं। मेरा एक ही मकसद है डोनेट ब्लड सेव लाइफ। युवाओं को मिलकर मैं एक ही संदेश देता हूं कि आप जब 18 साल की उम्र आपका हो गया तो आप नियमित रक्तदान कीजिए। रक्तदान करने से आपको किसी 4 व्यक्ति का जीवनदान मिलेगा। अकोला येथील वसंत देसाई स्टेडियमवर इंडोर हॉल येथे राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। त्यामध्ये राज्यभरातील 220 खेळाडूंनी सहभाग घेतला। अकोला येथील वसंत देसाई स्टेडियमच्या इंडोर हॉलमध्ये पहिली मोहसिनभाई शहीदी मेमोरियल राज्यस्तरीय कराटे स्पर्धाचे आयोजन करण्यात आले। स्ट्रॉंग सातोकॉन कराटे यांनी राज्यस्तरावर स्पर्धेचे आयोजन केले होते। याचे उद्घाटन मुंबईच्या फरहान खान यांनी केले। या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून 220 खेळाडूंनी सहभाग घेतला। विविध वजन गटात खेळाडूंनी विजय प्राप्त केला। सुपर मॉडेल फरहान खान यांच्या हस्ते अकोल्याच्या खुशबू चोपडे यांना 5 डॉन ब्लॅक बेल्टची उपाधी प्रदान करण्यात आली। राजेश भारती यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला। यावेळी तेलंगणा येथून आलेले पी सहदेव, अर्जुन गौड, सिहान अरुण सारवान यांच्या हस्ते ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला। मेरा इस शहर से बहुत बुरा आता है कि आपको ऐसा लग रहा है कि मैं यहाँ पे गेस्ट हूँ या मेहमान हूँ, ऐसी कोई बात नहीं। मैं यहाँ पे मेहमान नहीं हूँ। मेरे दादा भी यहाँ पे आते थे क्योंकि मेरे नाना के बड़े अच्छे दोस्त थे मेरे दादा। तो ये अकोला जो है मेरे लिए गर्मियों की छुट्टियों का महीना होता है। छुट्टियाँ पूरी यहाँ पे गुजरी है मेरे मामा के घर पे 2 महीने। तो इस बात में बड़ा अच्छा शेर याद आता है कि हूँ इस ऊंचे के हर एक जर्रे से वाकिफ हूँ, इस ऊंचे के हर एक जर्रे से वाकिफ। इधर से मुद्दतों आया गया हूँ और ए रौनक बस तू ही बता, इधर आया नहीं हूँ, लाया गया। अकोला सर्वोपचार रुग्णालयात आरोग्य सेवा मिळत नसल्याच्या कारणावरून प्रहार संघटनेद्वारे डीन कार्यालयासमोर होम हवनासह बेशरम पताका लावून आंदोलन करण्यात आले।
सर्वोपचार रुग्णालयात औषधींचा असलेला तुटवडा, रुग्णांसाठी गाद्या चादरीचा व शुद्ध पाण्याचा न होणारा पुरवठा, नियमित स्वच्छतेकडे होणारे दुर्लक्ष आदींमुळे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता कक्षासमोर बेशरम आंदोलन करण्यात आले। अधिष्ठातांच्या कक्षाला बेशरमच्या फांद्यांचे तोरण बांधत आंदोलकांनी प्रशासनाच्या निर्लज्जपणाचा निषेध नोंदवला। आंदोलकांनी दिलेल्या घोषणांमुळे परिसर दणाणून गेला होता। 8 दिवसात या समस्या न सुटल्यास आणि यासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई न केल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला। या समस्या तातडीने निकाली काढण्यात येईल व संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन अधिष्ठाता डॉक्टर राजेश कार्यकर्ते यांनी दिले। तसेच त्यानंतर लगेच अधिष्ठातांनी यंत्रमाग महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना गादी पुरवठा करण्यासाठी स्मरणपत्रही पाठविले। स्वच्छतेबाबत 2 मुकादमांना खुलासा सादर करण्याचा आदेशही यांनी दिला। अकोला जिल्हा सरकारी रुग्णालयात बेशरम आंदोलन करण्यात आलेलं आहे। आता मागील 1 ते 2 महिन्यापासून प्रहार जनशक्ती पक्षातर्फे विविध प्रकारचे आंदोलनं जिल्हा सरकारी रुग्णालयात करण्यात आली, परंतु या बेशरम प्रशासनाला कुठलीच जाग आली नाही। त्यामुळे आज चीन साहेबाच्या कॅबिन समोर आम्ही बेशरम आंदोलन केलं आणि त्यांना बेशरमाचा साथ देऊन आम्ही हे सांगितलं की आता तरी सुधरा। अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या वतीने सर्किट हाऊस येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले। त्यामध्ये आगामी युवक युवती परिचय संमेलनावर चर्चा करण्यात आली। अखिल भारतीय क्षत्रिय महासभा शाखा अकोलाद्वारे रविवार 24 फेब्रुवारी 2019 च्या सकाळी 10 वाजता प्रमिलाताई ओक सभागृहात युवक युवती परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे। या संदर्भात अखिल भारतीय क्षत्रिय महासभेद्वारे शासकीय विश्रामगृह येथे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला नागपूरचे O.P. सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल राजेंद्रसिंह राजपूत यांचा सत्कार करण्यात आला। या बैठकीला अकोला जिल्ह्यातील अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर, पातूर, बार्शी टाकळीचे समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। राजेंद्रसिंह राजपूत, अमरावती, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा प्रदेश महाराष्ट्र। आज अकोला में ये जो मीटिंग आयोजित की है ये इसलिए है कि 24/2 को ये हमारे क्षत्रिय परिवार के लोगों ने युवक युवती परिचय सम्मेलन का आयोजन किया है। वो बड़ी अच्छी तरह से भव्य दिव्य होना चाहिए, बायोडाटा आना चाहिए और वो संबंध युवक युवती के जुड़ना चाहिए। इस उदात्त हेतु से वो 24/2 का कार्यक्रम उन्होंने लिया। एक नजर टाकूया आजचा सुविचार हेल्थ टिप्स आणि ब्युटी टिप्सवर। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। एकाच दिवशी लाखो रुपयांची पतंग उलाढाल। घातक चायना मांजामुळे अनेक जण जखमी। ग्रामीण पाणी पुरवठ्याची पाईपलाईन बनली डोकेदुखी। अवैध बॅनर फलक धारकावर 10,000 रुपये दंड। अकोला शहरात स्वच्छता अभियानाचा वाजला बोजबारा।
इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार. Network.